गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज मी चाललेली वॉकिंगला। तुम्हाला आज वर्कआउट वगैरे घरचं दाखवणार नाही, तर आज मी बाहेर वर्कआउट करणार आहे। ते म्हणजे कुठे कसं काय करणार आहे ते तुम्ही थोड्या वेळात बघा आज। तर तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि माझा ब्लॉग पूर्ण बघा। तुम्ही म्हणत असाल इथं काय झालेलं आहे, तर इथं माझा पिंपल आलेला होता, तो फुटला, या ठिकाणी आला होता, परत या ठिकाणी आला, इन्फेक्शन पसरत आहे माझ्या पिंपलचं। तर मी या ठिकाणी आता क्रीम वगैरे लावलेली आहे आणि क्लीनअप सुद्धा केलेला आहे। आणि आता मॉर्निंगचं मी सगळं रुटीन आवरलं माझं आणि आता निघलेली आहे मी आता वर्कआउटला वर्कआउटला मी चाललेली आहे आता। आजचं मॉर्निंग वर्कआउट सुरू झालेलं आहे, पण आज जरा स्पेशल आणि वेगळं आहे, कारण आज मी घरी वर्कआउट करणार नाहीये, कारण आज आम्ही बाहेर चाललेली आहे एरियामध्ये आमच्या, त्या ठिकाणी मी वर्कआउट करणार आहे। मग त्या ठिकाणी मी गेल्यावरती जिम केली। जिम म्हणजे त्या ठिकाणी ओपन जिम आहे, मग ओपन जिम केली मस्तपैकी। त्यानंतर मग त्या ठिकाणी थोडं करत मग खूप दमले, एका ठिकाणावर बसले आणि त्याच्यानंतर मग रनिंग केली, वॉकिंग केली आणि जेवढं लांब केलं तेवढं लांबून परत रिटर्न आलेली आहे। खरं सांगू का, आज जरा बाहेर वर्कआउट केल्यावरती मजा खूपच वेगळी आहे। रोज घरचं वर्कआउट करणं आणि तीच रुटीन कधी कधी बाहेर जर केलं ना तर अजून मोटिवेशन वाटतं। मग काय, मी रोडवरतीच एक्सरसाइज सुरू केली, नंतर वॉकिंग केली, परत रनिंग केली। मस्त असा आजचा दिवस होता आणि मग वाजलेले होते 7। मग 7च्या नंतर मग आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं, जरा फ्रूट्स वगैरे घ्यायचे होते। तर मग रनिंग करते रनिंग सुरू झालेली आहे। आणि लक्षात ठेवा, शरीर थकतं पण स्वप्न कधीच थकत नाहीत। पहिल्यांदा पळताना दम लागतो, पाय दुखतात, मध्येच थांबावंसं वाटतं, पण त्या क्षणी जर आपण स्वतःला म्हटलं ना आणखी थोडंसं, अजून एक राऊंड, तर तिथूनच खरी जिद्द सुरू होते। आज मी स्वतःसाठी पळते, माझ्या फिटनेससाठी पळते आणि माझ्या बेस्ट व्हर्जनसाठी मेहनत करते, कारण बदल एका दिवसात दिसत नाही, तर रोजच्या मेहनत एक दिवस नक्की चमकतो। चला मग घाम गाळूया, हार मानायची नाही आणि स्वतःसाठी बेस्ट व्हर्जन बनायचं। आणि थकलात तरी चालेल, पण हार मानायची नाही। कधी कधी कम्फर्ट झोनच्या बाहेर पडावं लागतं, कारण बदल घरात बसून होत नाहीत, त्यासाठी मेहनत, घाम आणि जिद्द लागते। आज मी डायरेक्ट रोडवर एक्सरसाइज करत आहे, रनिंग करत आहे, स्वतःला पुश करत आहे, घाम गाळत आहे, थकवा येतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हार मानायची नाही। स्वतःवर विश्वास ठेवा, बाहेर पडा, स्वतःसाठी मेहनत करा। कोणी येऊन आपलं आयुष्य बदलणार नाही, त्यासाठी आपल्यालाच मेहनत करावी लागणार आहे। तर थांबू नका, करत राहा स्वतःसाठी मेहनत। हॅलो फ्रेंड्स, तर मी आज वर्कआउटला माझ्या फ्रेंडसोबत आले होते, तर खूपच भारी वाटलं आज वर्कआउटला बाहेर येऊन। तर खूपच एक्सपिरियन्स तर खूपच लेवलचा बाहेरचा होता। मी तर तुम्हाला आज माझं वर्कआउट वगैरे सगळं दाखवलेलं आहे अँड जॉगिंग वगैरे सगळं आज दाखवलेलं आहे, हे फॉलो करा। बघू शकता मॉर्निंग वर्कआउट माझं आजचं, तर खूपच भारी वाटलेलं आहे मला आज। आणि बघू शकता चेहऱ्यावरची माझं रिलॅक्शन गुड। माझं वर्कआउट संपलेलं आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर गाईज, माझं वर्कआउट वगैरे सगळं झालं आणि मग नंतर मी मार्केटमध्ये गेले। तर उन्हाळा स्पेशल असल्यामुळे या ठिकाणी मटके एकापेक्षा एक भारी होते, खरंच एकापेक्षा खूपच सुंदर होते। आणि मग थोडेसे प्लांट्स वगैरे सुद्धा बघितले आणि नंतरून मग मार्केटमध्ये गेले, तर मग त्या ठिकाणी मला पपई पाहिजे होती, तर मग मला पपई काही भेटली नाही। मग फास्टिंग असल्यामुळे मग मी केळी घेतली आणि मग निघाले घरी। मित्रांनो, मला मम्मानं सांगितलं होतं पपई आणायला, मला पपई या मार्केटमध्ये कुठेही सापडली नाही। मी शेवटी केळी घेऊन चालले त्या घरी आल्यानंतर माझ्या फ्रेंडला भेटले, त्याच्यानंतर मग पुढचं रुटीन सुरू झालं माझं। आता आम्ही फायनली घरी आलेलो आहोत आणि आता इथून पुढची रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे। आज मी डाएटमध्ये काय खाणार आहे, काय नाही, मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आज, त्यामुळे कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा। आज फास्टिंग असल्यामुळे शाबू खिचडी, बटाट्याचा खीस आणि दही यासोबत मस्त असं एन्जॉय केलं। ब्रेकफास्ट माझं मॉर्निंगचं झालेलं आहे 9 वाजता। आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नवीन असाल तर लवकरच सबस्क्राईब करा आणि भेटूया तशाच नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्याला। बाय।